नावाची जी गोष्ट आहे की ज्याच्या आधारे आपला देश आज एकत्र बांधला गेलेला आहे. शेजारी पाकिस्तानचं काय होतंय पाहिलंय, बांगलादेशचं काय चाललंय ते पाहिलंय, इतरही राष्ट्र आहेत त्यांचंही आपण पाहतोय. आणि भारत मात्र 5-7 हजार जातीमध्ये, कितीतरी धर्मांमध्ये, पंथांमध्ये, उपपंथांमध्ये विभागलेला असताना देखील आज भारत अखंड आहे. त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आहे. आणि हे केवळ गौरव म्हणून मी म्हणत नाही, कारण एक उदाहरण देतोय मी. म्हणजे 1951च्या महिन्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जो राजीनामा देत आहे तो राजीनामा 4-5 कारणासाठी महत्वाचा आहे. एक तर हिंदू मुस्लिमांचे प्रश्न नेहरू सरकार व्यवस्थितपणे हाताळत नाही. हिंदू कोड बिल या देशातल्या समग्र महिलांना अधिकार देणारं जे बिल आहे, ज्याच्यासाठी बाबासाहेब त्या खुर्चीला चिटकून बसले होते, नाहीतर त्या खुर्चीचा मोह बाबासाहेबांना नव्हता, ते हिंदू कोड बिल, मुस्लिमांचे प्रश्न आणि ओबीसीचा प्रश्न. 340व कलम जे बाबासाहेबांनी संविधानामध्ये टाकलं आणि भारताच्या राष्ट्रपतीला तो अधिकार दिला की सर्वेक्षण हवं या संबंध देशामध्ये. आणि SC ST हे 2 घटक सोडून या देशामध्ये एक मोठा वर्ग जो SC-BC आहे, सोशली इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आहे, की ज्याला ओबीसी म्हणतोय. पण कॉन्स्टिट्यूशनल शब्द हा सामाजिक आणि शैक्षणिक पिछडा जो वर्ग आहे त्याच्यासाठी जे कलम घटनेमध्ये मी लिहिलंय, 1-1.5 वर्ष झालं भारतीय संविधानाचा अंमल सुरू झाला आणि अजून नेहरू सरकार त्या कलमाविषयी विचार देखील करत नाही. ही पोटतिडीक बाबासाहेबांना होती आणि त्या राजीनामा पत्रामध्ये ते त्यांनी लिहिलं, राजीनामा दिला आणि पार्लमेंटच्या बाहेर निघले झाले. मित्रांनो, भारतीय क्रांती दलाच्या 3ऱ्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं जेव्हा ओबीसीचा विषय येतो, ओबीसीचा विषय तुम्ही घेता, तेव्हा मला संविधानाची जाण असलेले हे कार्यकर्ते दिसतात. कारण भारत म्हणजे काय आहे? या देशातला SC ST OBC मायनॉरिटी, शेतकरी, महिला हा जो वंचित घटक जो आहे तो एकत्रित आल्याशिवाय आपल्याला मोठ बांधता येणार नाही. हे संविधान कर्त्याच्या लक्षात होतं आणि म्हणून 1-1.5 वर्ष झाले संविधानाचा अंमल होत नाही. म्हणून राजीनामा देणारे बाबासाहेब एकीकडे आणि 2007ला IIM आणि IIT मध्ये अर्जुन सिंग मनुष्यबळ विकास मंत्री असताना काँग्रेसनं पहिल्यांदा एक काम चांगलं आमच्यासाठी केलं, बाकी काँग्रेसनं काहीच नाही केलं त्या मुद्द्यावर येणारे. IIM आणि IIT मध्ये उच्च शिक्षण संस्थांमध्ये ओबीसीना जेव्हा राखीव जागा ठेवल्या तेव्हा इथल्या ब्राह्मणवाद्यांनी पुन्हा ती केस सुप्रीम कोर्टामध्ये नेली. सुप्रीम कोर्टाचे जज त्यावेळेस म्हणाले, काय गडबड आहे अजून तुम्हाला? ओबीसीचा इम्पेरिकल डाटा नाही, ओबीसीची आकडेवारी नाही, ओबीसीची जनगणना नाही, कोणत्या बेसिसवर हे IIM IIT उच्च शिक्षण संस्थांमधलं तुम्ही आरक्षण देताय? या देशातलं आदरणीय माननीय सुप्रीम कोर्ट 2007 साली ही भूमिका घेत आहे ओबीसीच्या बाबतीमध्ये. आणि या देशाचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 51-52ला आपल्या पदाचा राजीनामा देत आहे. आणि म्हणून नियत लक्षात आली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माते उगीच होत नाही, या भारताचे निर्माते उगीच होत नाही. जे विजन, जी दृष्टी बाबासाहेबांना होती ती दृष्टी अलौकिक होती आणि ती आपण दाखवली. म्हणून पहिल्यांदा मी संयोजकाचं अभिनंदन करतोय की हे भातृभाव, आज ठीक आहे ना, हे जो मराठा समाज आहे ओबीसी मधून आरक्षण देतोय, आम्ही स्वागत करतो त्यांचं, या ओबीसी मधून. पण अट आहे आमची आहे, या देशातल्या SC ST प्रती तुमचा भातृभाव आहे का? आज जे सगळे ओबीसी आहेत त्यांच्याविषयीचा तुमचा भातृभाव आहे का? भावाभावाचं नातं आहे का तुमचं? का सगळे चाललेले अन्याय अत्याचार
तुम्हीच करताय आणि पुन्हा ओबीसी मधून देखील तुम्हाला आरक्षण पाहिजे आणि म्हणून ज्यांना पुन्हा ओबीसी। दादा, आज का जो कार्यक्रम दिया जा रहा है ओबीसी का आरक्षण बचाओ, ये क्या विषय में जो तो आरक्षण बचाना चाह रहे हैं आप? ओबीसी आरक्षण परिषद जो हमने भारतीय क्रांति दल से दिए, जो ओबीसी का जन जागरण होना, जो ओबीसी का जन जागरण नहीं है, आज ओबीसी जवळजवळ 27% में है, तो ये गाँव गाड़ी का ओबीसी जो है ये जागरूक नहीं है। इनको जागे करने का काम भारतीय क्रांति दल कर रहा है। और ओबीसी कभी जाग गया, ओबीसी इस देश का क्या बोलते हो, बड़ा टाइगर है, सिंह बोलते हैं उसको। अगर ओबीसी कभी जाग गया तो अच्छे की कुर्सियां नीचे हो जाएगी। आज जो मारन जारांगे पाटिल जो बोल रहे हैं, उनको आरक्षण मिलना चाहिए, लेकिन जो गौर गरीब मराठा है उनको मिलना चाहिए। ये जो रहते के मराठे प्रस्तावित मराठा है, निजामी मराठा है, और मराठा का शोषण कुछ ओबीसी ने करे नहीं। मराठा का शोषण ये मराठा समाज के नेताओं ने करे हुआ है, इसीलिए ये ओबीसी आरक्षण परिषद दी गई है। आपको क्या लगता कि ओबीसी में से आरक्षण जो तो मराठों को देना चाहिए या आरक्षण का कोई और अलग पहलू निकालना चाहिए? और ओबीसी आरक्षण में से मराठा समाज को आरक्षण नहीं देना चाहिए, क्योंकि जो गौर गरीब मराठा है उनको स्वतंत्र आरक्षण होना चाहिए। ये बड़े बड़े आंबेडकरवादी नेताओं की भूमिका है, और हमारे भी भारतीय क्रांति दल से ऐसी बोलो तो हमारी रिक्वेस्ट है कि ओबीसी के आरक्षण में से मराठा समाज को आरक्षण नहीं देना चाहिए। जो गौर गरीब मराठा है, इनका जो शोषण करे हुआ है, ये जो बड़े लोगों ने करे हुआ है, यही इनके आरक्षण को रोक रहे हैं। नहीं, तो फिर इनको आरक्षण, जब आप ओबीसी में से नहीं बोल रहे, तो फिर मराठा समाज को आरक्षण देना किधर से? देना चाहिए, लेकिन फिर वो जनगणना होनी चाहिए। भारत में जिस दिन जनगणना हो गई उसी दिन सबका बोलो तो क्या है, वो डाटा सामने आ जाएगा। फिर कितना ओबीसी, कितना मराठा, कितना एसटी, कितना एसटी, उसके बाद फिर ये सोल्यूशन निकलेगा। आज सब आरक्षण मांग रहे हैं, सोल्यूशन पे कोई बात नहीं कर रहा है। ये जाति में बोलो संघर्ष करने की बारी है। महाराष्ट्र में जाति समाज में दंगल करने का काम यहाँ की प्रस्तावित सरकार कर रही है। हमारे चैनल के माध्यम से आप क्या कहना चाहेंगे जनता को? हमारी भारतीय क्रांति दल से ऐसी है कि भाई गौर गरीब मराठा को आरक्षण मिलना चाहिए, लेकिन ओबीसी आरक्षण में से नहीं मिलना चाहिए। उनका अलग वो तो ताट उनका अलग होना चाहिए और ओबीसी का अलग ताट होना चाहिए। ऐसी हमारी भूमिका है। और मेरा नाम भाई शैलेंद्र मिश्रा, भारतीय क्रांति दल अध्यक्ष। किधर भी थोड़े देखो, सर के अंदर में आ जाओ जी। हाँ सर, स्टार्ट कीजिए। सेम सवाल हुई, उसका जवाब दीजिए। आज मौलाना आझाद या सेंटर इथं ओबीसी आरक्षण बचाव ही परिषद घेण्यात आलेली आहे। ह्या परिषदेचा जो उद्देश आहे की गेले 8-10 महिने सरकारतर्फे जो ओबीसी आरक्षणावर डल्ला मारण्याचा जो प्रकार होतोय, आता माझं सगळ्या ओबीसी दलित मुस्लिम बांधवांना असं आव्हान आहे की ओबीसीवर फक्त प्रयोग केला जातोय। आज जर ओबीसीचं आरक्षण गेलं तर उद्या याच तत्वावर एखादा दुसरा राक्षस उभा करून एससी आणि एसटीचं सुद्धा आरक्षण जाऊ शकतं। त्यामुळं ओबीसी दलित मुस्लिमांनी सोबत यावं आणि येणाऱ्या विधानसभेतलं चित्र बदलावं असं माझं आव्हान आहे।